कंटाळा आलाय आणि काहीतरी चमचमीत खायचे, मग हा चिकन पुलाव एकदा जरूर ट्राय करा। बनवायला खूप सोपा आहे आणि चवीला देखील खूप भारी लागतो। त्यासाठी सगळ्यात आधी रेसिपी व्हिडिओ शेअर आणि सेव्ह करून ठेवा। इथं मोठा टोप ठेवलेला आहे, त्यामध्ये 3 चमचे तेल घातलं, काही खडे मसाले घातले, 2 मोठ्या आकाराचे कांदे पातळ चिरून घातले, 2 हिरव्या मिरच्या देखील यामध्ये मी पातळ चिरून घातल्या, 2 टोमॅटो यामध्ये घातले, थोडंसं मीठ घालायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मोठे 3 चमचे आलं लसणाची पेस्ट यामध्ये घातली। ही पेस्ट याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये तुम्ही बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला इथे घालू शकता। इथं मी बिर्याणी मसाला घातलेला आहे 3 चमचे, पाव चमचा हळद, एक मोठा चमचा भरून धना पावडर घातली, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, त्यानंतर साठवणीतलं काळा तिखट अर्धा चमचा मी घातलेला आहे। हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यानंतर अर्धा वाटी फ्रेश दही यामध्ये घालायचं, दही देखील व्यवस्थित असं परतून घ्यायचं। त्यानंतर यावरती झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे। त्यानंतर 1 किलो चिकन स्वच्छ धुवून यामध्ये घालायचं, चिकन देखील व्यवस्थित परतून घ्यायचं। बासमती 1 किलो तांदूळ मी स्वच्छ धुवून भिजवून घेतलेला आहे अर्ध्या तासासाठी। भिजलेलं तांदूळ पाणी काढून यामध्ये घालायचा, त्यानंतर व्यवस्थित असं याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। आता इथं 1 किलो तांदूळ आणि 1 किलो चिकन घेतलं होतं, त्यासाठी 2 लिटर पाणी गरम करून यामध्ये घातलं, थोडंसं मीठ घातलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं, कोथिंबीर घातली आणि झाकण ठेवून मोठ्या गॅसवर 5 ते 6 मिनिटांसाठी शिजवलं आणि त्यानंतर गॅस बारीक करून पुढचे 9 ते 10 मिनिटांसाठी हा चिकन पुलाव मी शिजवून घेतला होता। चमचमीत चिकन पुलाव खाण्यासाठी तयार आहे। रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा।